नवी मुंबई भाजपच्या वतीनं 14 ऑगस्ट रोजी वाशी येथे विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त मूक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. फाळणीच्या काळात हिंसाचार आणि अत्याचाराला बळी पडलेल्या नागरिकांच्या स्मृतींना यावेळी उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी फाळणीच्या कटू आठवणी नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचं सांगितले. राजेश पाटील म्हणाले की धर्माच्या आधारावर झालेल्या फाळणीचे गंभीर परिणाम अनेक कुटुंबांना भोगावे लागले. मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि नागरिकांना आपले घरदार सोडून विस्थापित व्हावे लागले. फाळणीच्या काळात अनेक हिंदू कुटुंबांना धर्मांतर करा किंवा परिसर सोडा अशा परिस्थितीला सामोरे जावे लागल्याचा दावा त्यांनी केला. फाळणीच्या वेदना प्रत्यक्ष अनुभवलेल्या कुटुंबांच्या कहाण्या नव्या पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचे आहे. या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या मूक प्रदर्शनात शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांनीही सहभाग घेतला. फाळणीच्या काळात प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारे हे मूक प्रदर्शन यापुढेही नवी मुंबईत दरवर्षी घेण्यात येईल अशी माहिती भाजपच्या वतीनं देण्यात आली. आणि विभाजन विभीषिका स्मृती दिवस साजरा होत असताना वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून आज प्रभागाने ह्या यात्रांचं आयोजन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने 14 ऑगस्ट हा फक्त इतिहासातली एक तारीख नाही, तर त्या दिवशी भारतीय स्वातंत्र्याच्या स्मृतीतला दुःखद असा दिवस नोंद झालेली आहे. आणि ह्या दिवशी जे जनसामान्य या विभाजनाच्यामुळे इथून दुसरीकडे म्हणजे पाकिस्तानात किंवा पाकिस्तानातून आपल्या भारतामध्ये विस्थापित झालेले आहेत, त्यांच्या मनात त्यांच्या मागे त्यांनी त्यांचं घर, त्यांची माणसं, त्यांच्या आठवणी, त्यांची मातृभूमी जी मागे सोडलेली आहे त्याचं दुःख खऱ्या अर्थाने आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. आणि आजच्या ह्या दिवशी मला आपल्या भारतीय देशवासियांना, आपल्या तरुणाईला हा संदेश द्यायचा आहे की इतिहास फक्त पुस्तकांमध्ये वाचायची गोष्ट नाही आहे. इतिहासामधून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. इतिहासाचं आठवण नेहमी आपण ठेवली पाहिजे, पण त्याची पुनरावृत्ती होणार नाही याचंही आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच घटना ज्या इतिहासात घडून गेलेल्या आहेत त्याची माहिती आपल्याला भारतीय म्हणून असणं गरजेचं आहे. पण भविष्यात अशा कुठल्याही घटना आपल्या भारतीयांच्या आयुष्यात घडणार नाही ह्यासाठी आपणच जबाबदार असणार आहोत. तर नक्कीच आजच्या ह्या दिवशी हा काळा दिवस नेहमीच भारतीय स्वातंत्र्याच्या एक दिवस आधी असलेला हा काळा दिवस आपल्या भारतीयांना नेहमीच स्मरणात राहणार आहे. पण त्या काळ्या दिवसाच्या माध्यमातून कुठलंही मनात वैर किंवा वैमनस्य न ठेवता त्या दुःखाचं ताकदीमध्ये रूपांतर कसं होईल आणि आपल्या भारताची एकजुटता, एकात्मता कशी दिसून येईल ह्याकडे लक्ष देण्याचं आज आपण काम करणार आहोत. जेव्हा आपण भारतीय आहोत, आपण कुठले मुसलमान नाही आहोत, आपण हिंदू नाही आहोत, आपण कुठल्याही प्रांतातले नाही आहोत, तर आपण फक्त भारतीय आहोत. ही भावना आपण जेव्हा हातात तिरंगा घेतो तेव्हा आपल्या मनात उमटते आणि हीच भावना आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरणार आहे. भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीनं आज 14 ऑगस्ट म्हणजेच फाळणीचा दिवस, ज्याला आपण विभाजन विभीषिका असे म्हणतो, आज त्या विभाजन विभीषिका स्मृती दिवस आपण ह्या दिवशी पाळतो. पहा, फाळणी झाली, त्या ठिकाणी पाकिस्तानची निर्मिती झाली, परंतु धर्माच्या आधारावर झालेली फाळणी, त्याचे परिणाम अनेकांना त्या ठिकाणी आपल्याला भोगायला लागलेले आहेत. त्यावेळेला प्रचंड हिंसाचार झाला, त्यावेळेला प्रचंड अत्याचार झाला, त्यावेळेला अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली, त्यावेळेला प्रचंड वेदना ह्या प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी झाल्या. आता मगाशी सिंधी भाषिक आमचे मनीष भाई त्यांनी त्या ठिकाणी माहिती दिली की त्यांचे वडील हे 13 वर्षाचे होते
आणि त्या कपड्यांसहज फक्त त्यांना हाकलून दिली तिथून, त्यांची काहीही वस्तू त्यांना घेता आल्या नाहीत. अशा पद्धतीची जर त्या ठिकाणी फाळणीची व्यवस्था झाली असेल तर ती किती अन्यायकारक आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी आपल्या सगळ्या ह्या नवीन येणाऱ्या पिढीला कळली पाहिजे. त्याची माहिती ही सामान्य नागरिकांनाही गेली पाहिजे की फाळणीचे दुष्परिणाम काय झालेले आहे. फाळणी केल्यामुळं काय त्रास सहन करावा लागला, राज्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागला नाही, परंतु त्या ठिकाणच्या आपल्या हिंदू भाषिकांना त्या ठिकाणी प्रामुख्यानं त्रास झाला. त्या ठिकाणी सांगताना काय सांगत होते, एकतर तुम्ही मुसलमान व्हा, धर्म बदला, किंवा तुम्ही इथून निघा. या दोनच गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या जात होत्या. आणि हाच फार मोठा अन्याय आहे. म्हणून धर्माच्या आधारावर केलेली फाळणी, त्याचे झालेले दुष्परिणाम हे लोकांसमोर मांडण्यासाठी आज विभाजन उभिषेकाचा एक मुख्य यात्रा भारतीय जनता पार्टीच्या वतीने ह्या नव्या मुंबईमध्ये आम्ही काढलेली आहे. आज त्या ठिकाणी त्या वेळेला ज्यांनी बलिदान दिलं, जे त्या ठिकाणी दुःखद निधन झालं, त्यांना देखील त्या ठिकाणी आपल्याला त्या संवेदना व्यक्त केल्या गेल्या पाहिजेत, त्यांना देखील आदरांजली वाहिली पाहिजे. आणि म्हणून आज या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम ठेवले. आपण 2-3 शाळांना देखील कॉन्टॅक्ट करून सांगितलं होतं, त्यांनी देखील काही मुलं पाठवली. कारण तरुण मुलांना ही गोष्ट कळणं अपेक्षित आहे. ह्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे काही नागरिक सहभागी झाले होते. म्हणून विभाजन विभीषिका हा कार्यक्रम हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि तो 14 ऑगस्ट हे सगळ्यांना कळलं पाहिजे. त्याची दुष्परिणाम हे अनेकांना पुढे देखील त्या ठिकाणी कळत राहिले पाहिजे. तर त्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये घेतलेला निर्णय हा किती त्या ठिकाणी अन्यायकारक आणि त्रासदायक होता हे त्या ठिकाणच्या असलेल्या रहिवाशांनी अनुभवलेलं आहे. आज आपल्याकडं आल्यानंतर आपण त्यांना चांगल्या प्रकारे सगळ्यांनी सामावून घेतलं, तो भाग वेगळा आहे. परंतु त्यांना झालेला त्रास, त्यांची झालेली कुटुंबाची उद्ध्वस्त झालेलं कुटुंब, या सगळ्या गोष्टी आपण पाहू शकत नाही आणि ऐकूही शकत नाही. अशा पद्धतीचं त्यांची ती सगळी तिथली व्यवस्था होती. आम्ही तर वाचनामध्ये हे सगळं ऐकलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात ज्याने त्या ठिकाणी भोगलं ते कुटुंब आज या ठिकाणी आले होते. म्हणून विभाजन विभीषिका हा कार्यक्रम दरवर्षी भारतीय जनता पार्टीमार्फत होतो. याही पुढे होईल. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नव्या मुंबईमध्ये देखील आपला असाच पद्धतीनं हा कार्यक्रम पुढच्या 14 ऑगस्टला देखील त्या ठिकाणी सुरू होईल. मी त्या कालावधीमध्ये ज्यांचं त्या ठिकाणी दुःखद निधन झालं त्यांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो, त्यांना त्या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि हा कार्यक्रम आमचा इथे संपला असं मी जाहीर करतो.